राहुल मुंबईला नवीन नवीन आला होता. इट कंपनीत नोकरी लागली होती आणि राहण्यासाठी जागा शोधत होता. तेवढ्यात बालपणीचा मित्र आदित्य समोर आला. "अरे राहुल, तू इथे? चल माझ्याकडेच राहा. मी आणि प्रिया नुकतेच नवीन फ्लॅटमध्ये शिफ्ट झालो आहोत. एक रूम तशीच रिकामी आहे," आदित्यने आग्रह केला. राहुल मान्य झाला. पहिल्या दिवशीच त्याची भेट प्रियाशी झाली. "नमस्कार. मी प्रिया," तिने मंद हस्त हात पुढे केला. राहुलच्या हृदयाचा ठोका चुकला. प्रिया. तिच्या डोळ्यात एक अजब गहिराई होती. साधी सुती साडी घातलेली, केसात एक मोगरा आणि त्या निष्पाप हास्याने. राहुलला क्षणभर सगळं विसरून गेलं. "हॅलो. मी राहुल," तो अवघड घशाने बोलला. हळूहळू वाढणारी ओढ. पहिला महिना निघून गेला. राहुल दररोज ऑफिसला जायचा आणि संध्याकाळी परती येताना प्रिया चहा बनवून आणायची. "राहुल, आज कसा गेला दिवस?" ती विचारायची. "छान होता," राहुल उत्तरायचा, पण त्याच्या मनात वादळ चाललेलं असायचं. तिचं असं काळजी घेणं, त्याच्याशी हसून बोलणं, कधी कधी त्याच्या आवडीचं जेवण बनवणं. राहुलला आवडायला लागलं होतं हे सगळं. आणि हे चूक होतं, हे त्याला माहीत होतं. "ती माझ्या मित्राची बायको आहे. मी काय विचार करतोय," राहुल स्वतःला रोज समजायचा. पण मनाला कसं समजावं? एके रात्री राहुल जागा झाला. किचनमधून आवाज येत होता. तो उठून गेला तर प्रिया एकटीच बसली होती, रडत होती. "प्रिया, काय झालं?" राहुलने घाबरून विचारलं. ती थोडी सावरली. "काही नाही. बस असंच. आदित्य. तो तो आजकाल खूप बिझी आहे. रात्री उशिरा येतो. बोलतच नाही. मला मला एकटं वाटतं." तिच्या आवाजात वेदना होत्या. त्या क्षणी राहुलला तिला मिठी मारावीसं वाटलं, तिला सांत्वन द्यावंसं वाटलं. पण त्याने स्वतःला आवरलं. "सगळं ठीक होईल, प्रिया. तू चिंता करू नकोस," राहुल म्हणाला आणि आपल्या रूमला गेला. त्या रात्री त्याला झोप लागली नाही. अपराधीपणा आणि आकर्षण दोन्ही त्याला पछाडत होते. वेडा संदेश. पुढच्या दिवशी राहुलला ऑफिसमध्ये प्रियाचा मेसेज आला. "राहुल, मला तुझ्याशी एकट्यात बोलायचं आहे. हे महत्वाचं आहे. कृपया आज संध्याकाळी 6 वाजता मरीन ड्राईव्हला ये." "आदित्यला काहीच सांगू नकोस." राहुलचं अंग थंडावलं. हे काय होतं? त्याच्या मनात हजारो विचार येऊ लागले. कदाचित ती पण माझ्यासारखंच काहीतरी फील करतेय का? पण नाही, हे चुकीचं आहे. ती माझ्या मित्राची बायको आहे. पण त्याच वेळी त्याच्या मनाच्या एका कोपऱ्यात एक आशा पेटली. कदाचित. राहुल बेचैन होता. कामावर लक्ष देता येईना. घड्याळाकडे पाहता पाहता त्याने दिवस संपवला. संध्याकाळी 6 वाजता तो मरीन ड्राईव्हवर पोहोचला. प्रिया आधीच तिथे होती. समुद्राकडे पाठ करून वायाने तिच्या केसांना हलवत होता. "प्रिया." राहुल जवळ गेला. ती वळली. तिचे डोळे लालभडक झाले होते, जणू ती खूप रडली होती. "राहुल, मला माफ कर. मला तुझ्याशी असं बोलावायला नको होतं. पण मला आता कोणावरच विश्वास नाहीये. तूच एकमेव आहेस." तिचा आवाज खंडित झाला. राहुलच्या हृदयाचा धडधड वाढला. "प्रिया, काय झालंय? स्पष्ट बोल." प्रियाने आजूबाजूला पाहिलं आणि मग त्याला एक लिफाफा दिला. "हे पहा." तिने थरथरत्या हातांनी दिलं. राहुलने लिफाफा उघडला. आतमध्ये काही फोटो होते आदित्यचे, काही माणसांबरोबर. आणि एक धमकीचं पत्र. "तुमच्या पतीने चूक केली आहे. आता किंमत चुकवावी लागेल. काळजी घ्या तुमच्याही." राहुलचा चेहरा पांढरा पडला. "हे हे काय आहे?" सत्य उघड. प्रिया रडू लागली. "राहुल, मला सगळं सांग." आदित्यने 3 महिन्यांपूर्वी एका वित्तीय फसवणुकीच्या केसमध्ये साक्ष दिली होती. त्यातला मुख्य आरोपी विक्रम शर्मा नुकताच जामिनावर बाहेर आला आहे. आणि आता त्याचे माणसं आदित्यला धमकावत आहेत. "मग पोलिसांना का नाही सांगितलं?" राहुलने विचारलं. "आदित्यने मना केलीये. तो म्हणतो, काहीच होणार नाही, मी सावध आहे." "पण राहुल, मला भीती वाटते. काल रात्री कोणीतरी आमच्या दारावर धमकीचं नोट चिकटवून गेलं. आदित्य ते लपवून ठेवतोय, पण मी पाहिलंय." तिची हाक मोकळी झाली. "राहुल, मी तुला जवळ केलं, तुझ्याशी बोलायची प्रयत्न केले. कारण मला माहीत होतं तूच एकमेव आहेस जो त्याला समजावून सांगू शकशील.
तू त्याचा सगळ्यात जवळचा मित्र आहेस. कृपया त्याला समजाव. मला माझा पती गमवायचा नाहीये. राहुलच्या डोक्यात गडगडाट झाला. सगळं उलटसुलट होतं. तिचं वागणं, तिची मैत्री, हे सगळं प्रेमापोटी नव्हतं. हे एका भयभीत पत्नीचा हताश प्रयत्न होतं आपल्या पतीला वाचवण्याचं. त्याला स्वतःवरच राग आला. मी किती मूर्ख होतो. माझ्या स्वतःच्या भावनांमध्ये गुरफटून मी खरी परिस्थिती पाहिली नाही. प्रिया, राहुलने तिचा हात धरला. तू चूक केलीस. तू मला पहिल्यापासूनच सांगायला हवं होतं. पण आता वेळ नाहीये चुका गणायची. चल, आपण आदित्यला भेटूया आणि त्याला समजावून सांगूया. कराव त्या रात्री घरी राहुल आणि प्रिया मिळून आदित्यसमोर उभे राहिले. आदित्य, किती दिवस लपवणार? राहुलने थेट विचारलं. आदित्य चिडला. राहुल, तुला काय माहीत? हे माझं प्रकरण आहे. आणि प्रियाच, तिला रोज किती घाबरत राहावं लागतं ते तुला माहीत आहे का? राहुलचा आवाज उंचावला. आदित्य शांत झाला. त्याने प्रियाकडे पाहिलं. तिचे डोळे भरून आले होते. आदित्य, मला तुझी गरज आहे. आपल्या भविष्याची, आपल्या आयुष्याची गरज आहे. कृपया पोलिसांना सांग. योग्य मार्गाने या समस्येला तोंड दे. प्रिया विनवली. त्या क्षणी आदित्यचा अहंकार विरघळला. त्याने प्रियाला कवेत घेतलं. सॉरी. मला वाटलं मी तुम्हाला प्रोटेक्ट करतोय, पण खरं तर मी तुम्हाला धोक्यात टाकतोय. राहुलने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. मित्रा, आपण मिळून ह्याचा सामना करूया. पुढच्या दिवशी त्यांनी सगळे पुरावे घेऊन पोलीस स्टेशनला धाव घेतली. एका तज्ज्ञ वकिलाची मदत घेतली. पोलिसांनी केस गंभीरपणे घेतली. आठवड्याभरात विक्रम शर्मा आणि त्याच्या टोळीला अटक झाली. त्यांच्याकडून आणखी पुरावे मिळाले आणि केस पक्की झाली. 2 महिन्यांनंतर राहुल स्वतःचा फ्लॅट घेऊन वेगळा राहायला गेला. पण आदित्य आणि प्रिया त्याला घरी बोलावत. राहुल, तुझ्यामुळेच आज आम्ही सुरक्षित आहोत. आदित्यने त्याला मिठी मारली. प्रिया शेजारीच उभी होती. राहुल, तुला काय वाटलं असेल ना की मी? राहुल हसला. प्रिया, काहीच वाटलं नाही. तू एक वफादार पत्नी आहेस. तू तुझ्या पतीसाठी लढलीस. आणि हे खरोखरच खूप मोठं आहे. पण त्याच्या मनाच्या खोल कोपऱ्यात त्या रात्री प्रियाला रडताना पाहिलेल्या क्षणांची आठवण होती. ती आठवण नाही प्रेमाची, तर एका नात्याच्या पवित्रतेची, एका मैत्रीच्या खरेपणाची. त्याने शिकलं होतं मनातले आकर्षण आणि खरं प्रेम यात फरक आहे. आणि कधी कधी एखाद्याला मदत करणं, त्याच्यासाठी असणं, हेही प्रेमाचंच एक रूप आहे. संदेश एक, आकर्षण आणि प्रेम वेगळं असतं. क्षणिक आकर्षण आणि खरं प्रेम यात मोठा फरक असतो. खरं प्रेम म्हणजे दुसऱ्याच्या भल्यासाठी काम करणं. 2. संवादाची गरज. कुटुंबात समस्या लपवण्यापेक्षा बोलून सोडवणं अधिक योग्य आहे. 3. कायद्याचा आधार. धोका असेल तर लगेच पोलिसांकडे जावं. स्वतः न्यायाधीश बनू नये. 4. मित्रत्वाचं मूल्य. ह्या मित्राला कठीण प्रसंगी आधार देणं, हेच खरं मित्रत्व. 5. नात्यांचा आदर. दुसऱ्याच्या नात्याला मान द्या, मर्यादा ओळखा.